आलंदी में आज मराठा युवा महासंघ संगठन ने इंद्राणी नदी के गहरे पानी में जाकर जल समाधि विरोध प्रदर्शन किया। छावा मराठा युवा संगठन ने इंद्राणी नदी के तल में प्रतीकात्मक जल समाधि लेकर जल समाधि आंदोलन चलाया। चूंकि राज्य में लाखों भक्तों की पूजा स्थल पवित्र इंद्राणी नदी लगातार प्रदूषित हो रही है, इसीलिए छावा संगठन ने राज्य में भाजपा महागठबंधन सरकार के विरोध में जल समाधि आंदोलन का आयोजन किया है। अभी 2-3 दिन में ही आषाढ़ी पालकी बारी शुरू होने वाली है। इसके बावजूद पवित्र इंद्राणी नदी का जल लगातार प्रदूषित हो रहा है। चूंकि पिंपरी चिंचवड नगर निगम की अनदेखी से इंद्राणी नदी बेसिन में मिश्रित सीवेज जोड़ता है और उद्योगपति रसायन युक्त पानी छोड़ते हैं। इंद्राणी नदी अक्सर प्रदूषित होती है। इंद्राणी नदी बेसिन में गंदा और रासायनिक रूप से दूषित पानी छोड़े जाने के कारण इंद्राणी नदी बेसिन के निवासियों का जलीय जीवन और स्वास्थ्य भी खतरे में है। राज्य में बीजेपी की महागठबंधन सरकार इंद्राणी नदी के प्रदूषण को नजरअंदाज कर रही है और इंद्राणी नदी की हालत इतनी खराब हो गई है, ऐसा कहना है छावा संस्था का। अगर राज्य की भाजपा महागठबंधन सरकार ने इंद्राणी नदी के प्रदूषण को तुरंत नहीं रोका तो राज्य के कार्यकर्ता इस सरकार की इंद्राणी नदी में जल समाधि अवश्य दे देंगे, ऐसी चेतावनी छावा संगठन ने दी है। धनाजी येलकर पाटिल नीलम सांडभोर आंदोलन में शामिल दिखे। या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं श्रद्धास्थान असलेल्या या देहू आणि आळंदीतून जाणारी जी आमची पवित्र अशी इंद्रायणी नदी आहे, हे इंद्रायणी नदी या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अत्यंत गलथान कारभारामुळे ही नदी ही आमची पवित्र नदी राहिली ना तरी गटारगंगा झालेली आहे आणि हे थांबलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे एकीकडे हे महाराष्ट्राचं सरकार किंवा हे देशाचं सरकार एकीकडे हिंदुत्वाच्या नावाने ह्या डुप्लिकेट हिंदुत्वाच्या नावाने जर डंके पेटवत असेल आणि जर आमची ही जी माते समान आमची गंगे समान असलेली ही जी इंद्रायणी नदी आहे ही जर गटारासारखी वाहत असेल, एवढं घाण पाणी जर त्याच्यामध्ये सोडलं जात असेल तर या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या महापालिकेचा निषेध करण्यासाठी आणि या महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डचं हे बोर्ड काय करतंय, हे प्रदूषण नियंत्रण काय यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे। हे बोर्ड कुठल्याही कामाचं राहिले नाही। आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा फक्त हे नावालाच फक्त पालकमंत्री आहेत का, हे मला त्यांनाही हा प्रश्न विचारायचा आहे। कारण त्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये इथं लक्ष नाहीये। या सर्वांचंच फक्त सत्ता आणि सत्ता एकमेव सत्ताच हे गणित बसवण्यासाठीच यांचा जन्म झालाय का। हे जो पाप आहे इंद्रायणी प्रदूषित करण्याचं पाप, हे कधी थांबणार आहे। कारण देशभरातून आमचे जे भाविक इथे आलेले असतात, इथं याच इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छ अशा आपल्या या पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येथे आला असतात। त्याच पद्धतीने हे पाणी सुद्धा आम्ही तीर्थ म्हणून पितो, परंतु या हरामखोर प्रशासनाला या गोष्टीची जाग नाही। फक्त हिंदुत्वाचा आणि आमच्या या बाकीच्या गोष्टीचा त्यांना फक्त राजकारणासाठी फक्त उपयोग करायचा आहे। परंतु अशा ठिकाणी जर आमचं तीर्थक्षेत्र जर घाण होत असेल तर यांच्याकडे मात्र यांचं दुर्लक्ष होत आहे आणि जाणीवपूर्वक करतायत। याच्यामुळं या सरकारला धडा शिकवण्यासाठी आणि हे सरकार परत या पाण्यामध्ये बुडवण्यासाठी, इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यासाठी आम्ही सज्ज झालोय। जर हे प्रदूषण, इंद्रायणीचं प्रदूषण त्वरित जर नाही थांबलं तर येत्या काळामध्ये या भाजप सरकारला असेल, या युती सरकारला असेल, त्यांना त्याची किंमत मोजावं लागलेलं आहे। याच त्यांची सत्ता या इंद्रायणी नदीमध्ये आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा आज या जल समाधी आंदोलनाच्या वतीनं आणि ह्या छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलंय त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हा संदेश त्या सरकारला द्यायचा आणि हा इशारा आज आम्ही देतोय। इंद्रायणी नदीमध्ये सगळे दूरदूरवरून भाविक येतात आणि त्याच्यामुळे इंद्रायणी नदी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात, आंघोळ करतात, तोंडात पाणी घेतात। पाणी किती खराब आहे, त्याच्यामुळे त्वरित थांबलं पाहिजे। सरकारने याच्यात रिॲक्टमध्ये ऍक्शन घेतली पाहिजे काहीतरी, नाहीतर आम्हाला पुढचं आंदोलन करायला। प्रदूषण त्वरित थांबलं पाहिजे। जे सांडपाणीचे वगैरे सगळे जे नाले वगैरे सोडलेले आहेत इंद्रायणीमध्ये ते थांबले पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, V-SARIS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।